आज आहे 29 मे 2026. शुक्रवार आहे. आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. काल मार्केट बंद होतं. उद्यापासून 2 दिवस परत मार्केटला सुट्टी आहे. म्हणजे हा सँडविच आठवडा आहे असं म्हणायला हरकत नाही. सँडविच डे आठवड्यापेक्षाही. शिवाय आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच्यानंतर मंथली एक्सपायरीचा दिवस आहे. मंथली शेवटचा दिवस आहे म्हणायला हरकत नाही, कारण उद्या सुट्टी आहे, उद्या परवा. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुठलेही निर्णय घेणं हे खूप कठीण असतं. तर त्याच्यामुळे मित्रांनो, आज अजिबात कुठलाही निर्णय घेऊ नका. तो चुकीचा ठरण्याची शक्यता खूप मोठी असते. मार्केट कधी वर जाईल, मग कधी खाली येईल. सगळे इंडिकेटर्स हेच दाखवत आहेत, की कुठल्याही एका बाजूला मार्केटचा कल नाही आहे. आपण पाहिलं तर MMI हा एक्स्ट्रीम ग्रीडला आलेला आहे. म्हणजे लोकांमध्ये लोभ चालू झालेला आहे, हाव सुटलेली आहे आणि फिअर ऑफ मिसिंग आउट हे फोमोचं जे प्रसिद्ध वाक्य आहे, हे लोकांमध्ये आता यायला सुरुवात झालेली आहे, की मोमेंटमला आपण चेस करू आणि जेवढा फायदा मिळवता येईल तेवढा मिळवू. याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता ही 90% असते आणि 10% प्रॉफिट होण्याची शक्यता असते. आपण पाहिलं तर MMI 72 आहे, 72च्या जवळ आहे. एक्स्ट्रीम ग्रीडला पोहोचलेला आहे. म्हणजे अतिशय लोभ लोकांमध्ये चालू झालेला आहे, अतिशय हाव लोकांमध्ये चालू झालेली आहे. आपण याच्यात पडायचं नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा मूव इंडेक्स आहे. मूव इंडेक्स आणि आपलं मार्केट हे अपोजिट चालतं. आता मूव इंडेक्स जर तुम्ही पाहिला तर काल हा मूव इंडेक्स 78च्या आसपास होता, काल म्हणजे परवा. आणि त्याच्यानंतर 2 दिवस US मार्केट चाललेलं आहे आणि तो आता 69 किंवा 70च्या आसपास आलेला आहे. हा प्रचंड पडलेला आहे. याच्यामुळे आपला बाजार वर जाणार असं हे चिन्ह दाखवत आहे. MMI पण तेच दाखवत आहे. पण सगळेजण मात्र ते दाखवत नाही आहेत. आता ब्रेंट क्रूड जर का आपण पाहिलं तर 92ला आलेलं आहे आणि 92ला आलेलं ब्रेंट क्रूड आपल्या मार्केटसाठी खूप चांगलं आहे. जेवढं खाली येईल तेवढं चांगलं आहे. तर त्याच्यामुळे मार्केट अप जाण्याची चिन्ह आहे. गोल्ड आणि सिल्वर गोल्ड हे 45च्या वर पोचलेलं आहे ट्रायम्सला, डॉलर्समध्ये आहे. सिल्वर हे 76ला आलेलं आहे, 76च्या पुढे गेलेलं आहे. या दोन्ही गोष्टी गोल्ड आणि सिल्वरसाठी चांगल्या आहेत. त्याच्यानंतर US डॉलर हे 99च्या आत आल्यामुळे परत आपल्या मार्केटला चांगलं म्हणजे वर जाणारं चिन्ह दाखवत आहे. त्याच्यानंतर आज निकाई, हँगसेंग आणि कोस्पी हे तिन्ही वर जाताना दिसत आहेत. त्याच्यामुळे आपल्या मार्केटला वर जाण्याची आशा आहे. नंतर आपला निफ्टीचा PE जो आहे 20.6 आहे, हाही ठीक आहे, हाही वर जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे. इथं मात्र परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. रुपया हा 95.84 आलेला आहे. म्हणजे रुपया हा घसरलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या मार्केटला ह्याची चिंता करावी लागणार आहे. त्याच्यामुळे मार्केट डाऊन जाऊ शकतं. म्हणजे कसे 2 एकमेकात आलेले आहेत बघा. बहुतेक वेळा असं होत नाही. म्हणजे जेव्हा मार्केट अप असतं तेव्हा अप जात असतं, डाऊन असतं तेव्हा डाऊन होत असतं. निफ्टी विक्स जो आहे, इंडिया विक्स आपण याला म्हणतो, हा 14.98 म्हणजे 15च्या आत आलेला आहे. 15च्या आत म्हणजे आपल्या शेअर मार्केटला वर जाण्यास हा मदत करू शकतो. याच्यानंतर PCR तुम्ही पाहिला तर हा 0.85 किंवा 0.81ला पोचलेला आहे. हा खरेदीची लक्षणं दाखवतो. तर आपण पाहिलं की लोकांमध्ये हाव सुटलेली आहे. लोकं शेअर्स खरेदी करणार आहेत आणि आपल्याला PCR पण दाखवतोय की खरेदीची रेंज यायला सुरुवात झालेली आहे. पण आपण खरेदी करायची नाही आहे, कारण इथं काहीतरी आज घोटाळा होऊ शकतो. बहुतेक ट्रेडर्स आज मार्केटच्या बाहेर असतात. कारण आज मार्केट जे आहे हे मार्केटचा शेवटचा दिवस असल्याकारणाने वीकली शेवटचा दिवस आहे, मंथली शेवटचा दिवस आहे आणि याच्यामध्ये ट्रेडर्स कुठेही आज हात घालणार नाहीत. कारण सर्व ट्रेडर्सना माहीत असतं या अशा मार्केटमध्ये अशा दिवशी लॉस होण्याची शक्यता खूप मोठी असते आणि कुणीही कुठलाही ट्रेड कॅरी फॉरवर्ड करून घेऊन जात नाही. तर त्याच्यामुळे सर्वांनी आपापले जे ट्रेड्स आहेत हे बुधवारीच बंद केलेले असणार आहेत, पैसे काढून घेतलेले असणार आहेत. त्याच्यामुळे आज मार्केटमध्ये फक्त लोभ असलेली लोकं आणि ज्यांना मार्केट कळत नाही अशीच लोकं शिल्लक आहेत. त्यामुळे मार्केट कुठंही आणि कसंही हलू शकतं, हे लक्षात ठेवा. आता इथं पाहिलं तर ब्रेंट क्रूड अजून खाली गेलेलं आपण बघतो, 92च्याही खाली गेलेलं आहे. ADR पाहिले तर ADR आपल्याला स्पष्ट दाखवत आहेत की काही म्हणजे HDFC बँक ADR म्हणजे काय, तर अमेरिकेमध्ये जे आपल्या शेअर्सचे सौदे होतात त्याला ADR म्हणतात. तर HDFC बँक ही निगेटिव्ह दाखवतीये, डॉक्टर रेड्डी निगेटिव्ह दाखवते, पण HDFC बरोबर ICICI बँक मात्र पॉझिटिव्ह दाखवतीये. इन्फोसिस, विप्रो हे दोन्ही पॉझिटिव्ह दाखवतात. म्हणजे दोन्ही बाजूचं आपल्याला हा व्ह्यू मिळतोय. गिफ्ट निफ्टी पाहिला तर तो निगेटिव्हमध्ये आहे. तर अशा गोष्टींमुळे आज अत्यंत सावध राहणं आवश्यक आहे आणि जर आज चूक झाली तर ती खूप महागात पडू शकते, हे लक्षात ठेवा. तर त्या दृष्टीने आज शक्यतोवर कुठलाही ट्रेड घ्यायचा नाही. जर ट्रेड घ्यायचाच झाला तर आपल्या सर्व प्रिन्सिपल्समध्ये बसेल असाच जर शेअरचा भाव आला तरच ट्रेड तुम्ही घेऊ शकता, अन्यथा नाही. विक्रीबद्दल जर मार्केट खूप वर चढलं आणि एखादा शेअर आपल्या विक्रीच्या फॉर्मॅटमध्ये आला तर तुम्ही नक्की घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो, काळजी घ्या.
ट्रेड शक्यतो करू नका. आजच्या दिवस आपल्याला भरपूर दिवस आहेत आयुष्यामध्ये, तर त्या दृष्टीने फक्त आजचा दिवस कळ काढा, हे माझं कळकळीचं म्हणणं आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. गुड डे.